नमस्कार. आपलं मूल जर त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे तितकं बोलत नसेल किंवा उशिरा बोलत असेल, बोबडं बोलत असेल, तोतरं बोलत असेल किंवा त्याला काय म्हणायचं हे त्याला सांगता येत नसेल, तर निश्चितच आपल्याला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. असं जर का असेल तर काय करू शकतो आपण? कोणाशी बोलू शकतो? याच विषयावर आजचा पॉडकास्ट आहे. आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत मैत्री सहस्त्रबुद्धे. त्या गेले 25 वर्ष लहान मुलांसाठी लँग्वेज आणि स्पीच थेरपिस्ट म्हणून काम करतात. त्या समुपदेशक सुद्धा आहेत. मुंबईला त्यांचं एक क्लिनिक आहे. चला तर मग गप्पांना सुरुवात करूयात. मॅडम, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे की स्पीच थेरपी म्हणजे नक्की काय? कारण युज्युअली असं होतं की खूप उशीर झालाय तरीही मूल बोलत नाहीये किंवा तोत्र बोलतोय तर आपण स्पीच थेरपी घेऊयात असा समज असतो. तर नक्की हे काय फील्ड आहे याविषयी थोडं सांगाल का? नक्की आवडेल मला सांगायला की स्पीच थेरपी म्हणजे जिथे जिथे मुलांना आणि इव्हन मोठ्यांना पण बोलण्याचे, संभाषण करण्यासाठीचे जे जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यासाठी आम्ही काम करतो. लहान मुलांच्या बाबतीत बघायचं झालं तर मुलं उशिरा बोलतात किंवा ती बोबडी बोलतात किंवा काही मुलांना तोतरेपणा असतो किंवा काही मुलांना बोललेलं वाचलेलं समजत नाही. अशा ठिकाणी आम्ही मुलांना आणि त्यांच्या पालकांना मदत करतो. ह्याचं स्वरूप जरी ही एक वैद्यकीय शाखा असली तरी आम्ही औषधं वापरत नाही. एक्सरसाइज म्हणजे ज्याला आपण व्यायाम म्हणतो, तोंडाचे व्यायाम, किंवा कशा प्रकारे मुलांना घरी स्टिम्युलेट करावं, भाषेचा विकार जो आहे किंवा भाषेचा प्रॉब्लेम कुठे येतोय किंवा का ते मूल बोलत नाहीये किंवा का ते स्पष्ट बोलत नाही आहे ह्याचं कारण आपल्याला शोधून काढणं गरजेचं असतं. म्हणजे त्याची पूर्ण एक असेसमेंट आम्ही करतो. त्याचं डायग्नोसिस काय आहे की कारण शोधलं किंवा त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करता येतात. त्याच्यामुळे जर टिपिकल स्पीच थेरपीचं सेशन जर तुम्ही बघितलं ना तर आम्ही खूप खेळण्यांचा वापर करतो, चित्रांच्या पुस्तकांचा वापर करतो. त्याच्यामुळे काही वेळा पालकांना ते खेळच घेतोय की काय आम्ही असं वाटतं. पण लहान मुलांशी इंटरॅक्ट करायचं म्हटलं की तर खेळणी आणि पुस्तकांचा वापर केल्याशिवाय पर्याय नसतो. त्याच्यामुळे एका साध्या कुठल्याही खोलीमध्ये, टिपिकल खोलीमध्ये मुलांबरोबर खालती मांडी घालून बसणं किंवा जर मुलं थोडी मोठी असतील तर टेबलाशी बसून त्या मुलांना थेरपी देता येते. त्याच्यासाठी कुठलीही वेगळी अशी मोठी उपकरणं अशी काहीही आवश्यकता नसते. ते स्किल बेस्ड आहे. म्हणजे उपकरणांवर अवलंबून न राहता ज्या थेरपिस्ट आहेत त्यांची समज आणि त्यांची जी स्किल आहे त्याच्यावर थेरपी कशी घेतली जाते आणि त्याचे आउटकम्स हे अवलंबून असतं. सो खूप वेळा असं वाटू शकतं पालकांना की आम्ही घेऊन जातोय थेरपीला आणि हे खेळच करतात किंवा खेळतातच मुलांबरोबर, पण त्याच्या मागचे उद्देश वेगळे असतात आणि हे पालकांना आम्ही आधी समजावून सांगतो. कारण मुलं आपल्याला तोंडावर सांगणार नाही ना की मला काय प्रॉब्लेम आहे, तो आपल्याला शोधून काढायला लागतो. म्हणजे याच्यामध्ये असं थोडक्यात आपण म्हणू शकतो की मुलांचं बोलणं, भाषा बोलणं किंवा भाषेची समज या दोघांवरही ते काम केलं जातं. नक्कीच. मी थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करू इच्छिते की भाषा आणि वाचा या दोन वेगळ्या गोष्टी आम्ही बघतो. भाषा म्हणजे भाषा समजणं, आम्ही लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन असं म्हणतो, आणि वाचा म्हणजे त्याचं एक्सप्रेशन म्हणजे बोलणं. ओके. सो साधारणपणे लोकांना भाषा बोलत नाही म्हणजे ते भाषा आणि वाचा हे साधारणपणे म्हणजे माणसं डिफरन्शिएट करू शकत नाही. पण ॲज प्रोफेशनल्स आम्हाला ते डिफरन्शिएट करणं गरजेचं असतं की मुलाची भाषा समजण्याची शक्ती किती आहे आणि बोलण्याची शक्ती किती आहे, हे दोन वेगवेगळे पॅरामीटर्स आम्ही लक्षात घेतो. सो त्याच्यासाठी एक वेगळ्या असेसमेंट असतात ज्याला लँग्वेज असेसमेंट किंवा भाषा वाढीच्या तपासणी आपण म्हणू, ह्या केल्या जातात. खूप वेळा असं होतं की आपल्या देशातल्या भाषा वापरून पण ते असेसमेंट आपण करतो, कारण ऑफकोर्स आपल्या इकडची मुलं त्यांच्याच भाषा वापरतात. पण काही स्टँडर्डाइज टेस्टिंग आहेत जे आम्ही इंटरनॅशनल स्टँडर्ड्सच्या ज्या स्टँडर्डाइज टेस्ट आहेत त्याही वापरतो. त्याच्या बेसिसवर आम्हाला मुलांचं भाषेचं वय काय आहे ते कळतं. भाषेचं वय म्हणजे भाषा समजण्याचं वय आणि भाषा बोलण्याचं वय, ह्याची असेसमेंट झाल्यानंतर आमच्या लक्षात येतं की प्रॉब्लेम नक्की कुठे आहे, तो का निर्माण झाला, आणि मग आपण थेरपी सुरू करतो त्याप्रमाणे. काही वेळेला मुलांना काही गोष्टी करायला सांगितल्या जातात, हे करून दाखव, मग
ती सूचना समजली का, किंवा एखाद्या चित्राकडे पॉइंट आउट करायला सांगितलं तर माझ्या सूचनेप्रमाणे त्या मुलाने ते पॉइंटिंग आउट केलं तर बरोबर. मला समजू शकतं की त्या मुलाला माझी सूचना कळली आहे. आणि त्याच्याप्रमाणे आपण एका वयाला साधारण किती समज असेल, म्हणजे 2 वर्षाच्या मुलाची समज काय, 3 वर्षाच्या मुलाची समज काय. सो मग आम्ही त्याला लँग्वेज एज असं नाव देतो, की बरोबर. जरी मुलाचं वय समजा 4 वर्षाचं असलं तरी त्याचं भाषिक वय हे कदाचित 2 वर्षाचं असू शकतं. हो. त्याच्यामुळे तो जो मधला डिफरन्स आहे किंवा तो जे गॅप आहे त्याचं कारण काय हे शोधणं गरजेचं असतं. बरोबर. सो अशा प्रकारे खूप सायंटिफिकली म्हणजे ह्याची म्हणजे ती जी तपासणी आहे ती खूप सायंटिफिकली केली जाते आणि बरोबर. त्याचे रिपोर्ट्स दिले जातात. म्हणजे तुम्ही जसं कुठल्याही ब्लड टेस्ट किंवा कुठल्याही वैद्यकीय चाचणीचे तपासणी. तुम्हाला रिपोर्ट मिळतात त्याप्रमाणे त्याचे रिपोर्ट्स दिले जातात आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण बरोबर. थेरपीच्या आधीचा रिपोर्ट थेरपी सुरू झाल्यानंतर एक साधारण 3 महिन्यांनी परत एक रिव्ह्यू घेतला जातो. त्यावेळेला आम्ही कम्पेअर करून बघतो की तेव्हा जितकी कमी होती ती आता भरून निघाली आहे का, मग त्या बरोबर. मुलाचे भाषिक वय आता वाढलेलं आहे का. बरोबर. जर वाढलं नसेल तर मग काय अजून करायची आवश्यकता आहे. जर बरोबर. वाढलं असेल तर याचा अर्थ त्या मुलाला त्या थेरपीने फायदा होतो आहे आणि मग ती पुढे थेरपी किती दिवस कंटिन्यू करायची. कारण असं काही त्याचं ठराविक कालावधी नसतो की 3 महिने थेरपी घ्या किंवा 6 महिने घ्या. ते बरोबर. प्रत्येक मुलावर आणि त्याच्या ते vary होणार प्रॉब्लेमवर आहे. अवलंबून आहे. बरोबर. त्याच्यामुळे असं मी नाही सांगू शकणार की 3 महिने का 6 महिने. बरोबर. ते बघायला लागतं आपल्याला प्रत्येक मुलाकडे. बरोबर. मॅडम, आता काही कॉमन अगदी जे पालक म्हणून सर्वसाधारण प्रश्न पडतात मुलांचं बोलणं आणि भाषा एकूणच म्हणू ते आपण डिस्कस करूयात थोडे. एकतर खूप युजली बघितलं जातं की साधारण काही मुलं 1 वर्षाची झाली त्याच्या आसपास पोचली की बोलायला लागतात, लवकर बोलायला सुद्धा राहतात. आणि काही मुलं जी असतात जी 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली तरीही तितकी बोलताना दिसत नाही. आणि आईबाबा म्हणून आपलं कंपॅरिझन होतं की आपलं त्या वयातलंच मूल असेल तर आपण बघतो की अरे ह्याला येतंय आणि याला अजून येत नाही. आणि इथे माझीच एक मैत्रीण आहे ऍक्च्युली, तिची मुलगी आता जवळजवळ 2.25 वर्षाची आहे, पण ती फक्त शब्द एक शब्द फक्त बाबा आई असेच बोलते किंवा खुणेनी म्हणजे कम्युनिकेट करायचा प्रयत्न करते. तर तिला ती काळजी आहे की अरे ह्या वयाची बाकीची मुलं तर बोलतायत आणि ही अजून बोलत नाहीये, तर काही प्रॉब्लेम आहे का किंवा ह्याचं काही करावं का. तर ह्या कॉमनली आस्क्ड क्वेश्चन पैकी एक आहे. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? नक्कीच थोडंसं सविस्तर सांगेन मी याच्याबद्दल की भाषा आणि वाचावाढीचे ना टप्पे असतात. म्हणजे साधारण एक आपण म्हणतो की मूल जर 3 महिन्याचं आहे तर ते मान सावरतं, 6 महिन्याचं मूल साधारण रांगायला सुरुवात करतं. हे जसे शारीरिक वाढीचे टप्पे आहेत ना तसे भाषा आणि वाचावाढीचे पण टप्पे आहेत. आणि हे चार्ट्स सायंटिफिक चार्ट्स आहेत. मी वारंवार सायंटिफिक हा शब्द वापरते कारण नुसतंच कोणीतरी कोणाला तरी सांगून हे ठोकताळे नाही केले जात. त्याच्यासाठी काहीतरी एक बेसिस आहे आणि त्याच्यावर आपण ठरवतो. तर साधारण 1 वर्षाचं मूल म्हणजे पहिल्या वाढदिवसाला मुलांनी एक अर्थपूर्ण शब्द बोलणं अपेक्षित आहे. आणि तो अर्थपूर्ण शब्द म्हणजे अगदी खाऊ किंवा बिस्किट असा नसून तो बाबा असू शकतो किंवा तो मामा असू शकतो. पण जर ते मूल बाबा हे ऍक्च्युली बाबाला म्हणूनच जर म्हणत असेल तर त्याला अर्थपूर्ण शब्द म्हणता येईल. किंवा दुधू, पाण्याला साधारण पापा वगैरे असे जे शब्द आहेत, पण पाण्यासाठीच पापा स्पेसिफिक की मी जेव्हा पापा म्हणजे ते मूल जेव्हा पापा म्हणतं तेव्हा ते पाण्यासाठीच म्हणते असा अर्थपूर्ण शब्द असेल. पहिल्या वर्षाच्या वाढदिवसाला साधारण 1 शब्द अपेक्षित असतो, एक शब्द. पण तोपर्यंत मूल खूप ज्याला बॅबलिंग आपण म्हणतो ना की पापा पापा मामा मामा हे शब्द जे आहेत किंवा हे पालकांना असं वाटतं की माझं मूल बोलायला लागलं तर ऍक्च्युली ना त्याला आम्ही व्होकल प्ले म्हणतो. म्हणजे ते मूल खेळ करतंय आपल्या म्हणजे बोलण्याची जी आपली कपॅसिटी आहे किंवा आपली जी शक्ती आहे ती मी साधारण कशी वापरू शकतो त्याच्याबद्दल त्या प्रकारे ती मुलं खेळ करत असतात. म्हणजे जसं मुलं उड्या मारून बघतात किंवा आता मला एक छोट्या उंचीवरून उडी मारता आली तर मी आता सोफ्यावर चढून उडी मारणार, असे जसे मुलं प्रयत्न करत राहतात तसेच बोलण्याच्या बाबतीत पण आहे. आणि हे साधारण जर तुम्ही मागे गेलात तर 1 महिना ते 3 महिने ह्या वयाची मुलं पण आपल्या बोलण्याला रेस्पॉन्ड करतात. म्हणजे आपण जे बोलतो तुझा खाऊ खाऊन झाला का, तुला तुझी झोप झाली का, तर त्याला त्यातलं कळत काही नाही, पण आपल्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत किंवा आपल्या बोलण्याचा जो टोन असतो जो खूप सुदिंग असतो त्या मुलांना आवडतो तर ते त्याला रेसिप्रोकेट करतात, त्याला हुंकार देणं म्हणतो आपण. साधारण 6 महिन्याचं मूल तर हे बडबड करायलाच लागतं. तर त्याला खूप जणांना बोलणं म्हणतात की दात
दादा म्हणतो, बाबा म्हणतो, पण ते अर्थपूर्ण शब्द नसतात. ते मुलं अशी ज्याला आम्ही म्हणजे त्याला स्ट्रिंग्स ऑफ साऊंड्स म्हणतो, की बाबा बा 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 असं करत राहतात. तर त्याला बरोबर. बॅबलिंग म्हणतो आपण. पण जसं मी मगाशी म्हटलं तसं पहिल्या वाढदिवसाला एक अर्थपूर्ण शब्द येणं अपेक्षित आहे. बरोबर. काही मुलांचा तो 10व्या महिन्यात येईल, काही मुलांचा तो 14व्या महिन्यात येईल. बरोबर. असा काही रूल नाहीये की 12व्या महिन्यातच यायला पाहिजे, पण 1-2 महिने पुढे मागे मागे. पुढे ते यायला लागतं. बरोबर. त्याच्याही आजूबाजूला मी असं म्हणेन की ते येण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी मुलांना आधी माहिती असतात. जसं साधारण 7 ते 8 महिन्याचं मूल जर तुम्ही त्याला विचारलं बाप्पा कुठे आहे, तर ते जिथे घरात कुठे ते देव्हारा असेल तर त्याच्याकडे बघतात, हो, किंवा हो. पंखा कुठे आहे तर साधारण मुलं वरती होय. बघतात, किंवा एक 10 महिन्याचं मूल जर तुम्ही त्याला टाटा हाताने केलात तर ते तुम्हाला टाटा करतं. बरोबर. आणि तो टाटा समजा ते खेळताना जर एखादा त्यांचा बॉल किंवा खेळणं कुठे सोफ्याच्या खालती गेलं तरी ते टाटा म्हणतात. म्हणजे त्यांच्यासाठी एखादी गोष्ट नाहीशी होणं म्हणजे टाटा, बरोबर. राईट? सो हाही भाषा आणि वाचा वाढीचा टप्पा आहे. बरोबर. हे कदाचित ऐकायला तुम्हाला थोडंसं विसंगत वाटेल की बोलण्याशी ह्याचा काय संबंध. तर मगाशी मी जसं म्हटलं तसं की वाचा येण्याच्या आधी भाषेची समज असणं बरोबर गरजेचं आहे. कारण आपण उगाचच काहीतरी बोलत नाही ना, आपण काहीतरी अर्थपूर्ण बोलतो आहोत. सो जेव्हा मी मुलाला म्हटलं की तू खाऊ खाल्लास का, तर ते मूल मला ताटली उलटी करून दाखवतं की म्हणजे संपला, राईट? म्हणजे मी जेव्हा म्हटलं संपला का, तर ते कळलंय त्या मुलाला आणि मग त्याने मला रिस्पॉन्ड केलं. ओके, सो तिथे ते जरी मूल बोललं नाही ना तरी मला कळलंय की भाषा पोचलेली आहे तिथपर्यंत. त्याच्यामुळे असं जेव्हा तुम्ही आता प्रश्न विचारलात की 2-2.5 वर्षाचं मूल जर बोलत नसेल तर आपल्याला त्याची असेसमेंट करणं गरजेचं आहे. जर भाषेचं आकलन म्हणजे भाषेची समज जर बऱ्यापैकी असेल, 2 वर्षाच्या पर्यंत असेल, तर काही वेळा आपण पालकांना सांगतो की तुम्ही घरी या टिप्स आम्ही सांगतो त्या वापरून बघा आणि 3 महिन्यांनी परत आम्हाला रिपोर्ट करा. पण अधोरेखित करायचा मुद्दा हा आहे की भाषेची समज जर त्या वयाप्रमाणे असेल तर, म्हणजे 2 वर्षाचं मूल आहे आणि भाषेची समज पण 2 वर्षाची मी टेस्ट केली आणि माझ्या लक्षात आलं की नाही त्याला समज आहे, बरोबर, तर मी त्यांना सांगू शकेन की 3 महिन्यांनी परत या, पण तोपर्यंत तुम्ही घरी हे करत राहा. पण 2 वर्षाच्या मुलाची भाषेची समज जर 6 महिन्याच्या मुलाची असेल तर मी लगेच थेरपी सुरू करायला त्यांना सजेस्ट करेन. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं बाकीच्या काही वैद्यकीय चाचण्या करून घेणं गरजेचं आहे. कारण ऐकणं, श्रवणशक्ती हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा भाग आहे मुलांच्या भाषा वाढीसाठी. म्हणजे आपल्याला साधारण असं वाटतं की मुलं मुकी आहेत, पण ती ऐकायला न आल्यामुळे त्यांना बोलता येत नाही. कारण आपण जे बोलतो आहे ते त्यांना जर ऐकायलाच नाही गेलं तर त्यांना शब्द कळणार कसे. बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा मुलं बोलत नाहीये 2 वर्षापर्यंत तर त्याच्याबरोबर ऐकण्याची शक्ती तपासून घेणं हा खूप जास्त महत्वाचा भाग आहे. आणि खूप वेळा तो दुर्लक्षिला जातो. कारण खाणाखुणा करून मुलं बोलतात, किंवा जेव्हा मुलांना कमी ऐकायला येतं, आणि दरवेळेला ऐकायला कमी येणं म्हणजे ठार बहिरेपणा असण्याची आवश्यकता नाही. काही वेळेला थोडंसंच कमी ऐकायला येऊ शकतं मुलांना. कानाची इन्फेक्शन्स असू शकतात, वारंवार सर्दी खोकला झाल्यामुळे कानाच्या मधल्या भागामध्ये इन्फेक्शन असू शकतात. ह्यामुळे पण भाषा आणि वाचा विकासावर परिणाम होतोय, नक्कीच होतो. त्याच्यामुळे जेव्हा मूल बोलत नाही तेव्हा आपल्याला खूप वेगवेगळे भाग एक्सप्लोर करून घेणं गरजेचं असतं. बरोबर. आणि मी सजेस्ट करीन त्यांना की नक्कीच तुम्ही टेस्टिंग करून घ्या. हो, म्हणजे ह्याचा तुम्ही म्हणालात तसं ते केवळ बोलण्याशीच निगडीत असेल असं नाही, ऐकण्याशी सुद्धा नक्की असू शकतं, किंवा बौद्धिक पातळी जी मुलांची म्हणतो आपण, की 2 वर्षाच्या मुलाची समज किती आहे. म्हणजे ज्याला टिपिकली IQ म्हणून हल्ली खूप कॉमनली वापरलं जातं की बुद्ध्यांक किती आहे त्या मुलाचा. तर एवढ्या लहान वयात अगदी आपल्याला बुद्ध्यांक असा काढता येत नाही. पण आपण पालकांची मुलाखत घेऊन त्यांना प्रश्न विचारून एक सोशल कोशंट आपण काढून घेतो की साधारणपणे त्या मुलाला समज किती आहे. म्हणजे भीतीची समज असणं ही गरजेची गोष्ट आहे, की एकदा जर मला ह्या ठिकाणी हात लावल्यावर चटका लागतोय, तुम्ही परत जाऊन ते करणार नाही. ही समज पण बुद्ध्यांकाचाच एक भाग असू शकते. बरोबर आहे. बुद्ध्यांकाचा भाग म्हणजे दरवेळेला कोडी सोडवणं नाही, राईट? किंवा मी जर जोरात उडी मारायचा प्रयत्न केला कुठून सोफ्यावर चढून तर मला लागू शकतं. हे एकदा अनुभव आल्यानंतर मुलांना कळलं की ते घाबरतात. बरोबर. किंवा एखाद्या व्यक्तीला मुलं घाबरतात की त्यांनी ओरडा दिला होता, किंवा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून खूप भीती वाटते मुलांना. आणि एक
थोडासा काय म्हणू मी अवांतर असेल पण हं. खूप गरजेचं आहे की मुलांना भीती वाटणं काही वेळा ही आवश्यक भावनिक त्यांच्या वाढीचा टप्पा आहे. बरोबर आहे. म्हणजे काही वेळा पालक मला सांगतात की हा ना खूप सोशल आहे किंवा हा खूप मिसळून जातो मुलगा. 3.5 वर्षाचं मूल जर कोणाबरोबरही रस्त्यावर जात असेल किंवा ओळख नाही लागत तर हा थोडासा काळजीचा मुद्दा आहे. आणि हाही मी कुठून तरी जोडून भाषा आणि वाचा विकासासाठी, हं. कारण हाही एक बुद्ध्यांकाचाच भाग आहे, ज्याला सोशल अँझायटी आपण म्हणतो, की मुलांना राइट. असणं गरजेचं आहे, बरोबर की आहे. अनोळखी वातावरणात गेल्यानंतर मी इथे सुरक्षित आहे का? हे जर मुलाला अंदाज कळत घेता येणं. नसेल, तर त्याचाही भाषा आणि वाचा विकासावर परिणाम होऊ शकतो. कारण बरोबर. मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगते, कारण भाषा आणि वाचा विकास हा एक सगळ्यात मोठं स्किल आहे, जे आपला मानवी मेंदू आत्मसात करू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यात टॉपला जे फंक्शन आहे, हं. ते येण्यासाठी खालची काही फंक्शन्स येणं गरजेचं असतं, बरोबर आहे. राईट? जसं आपण म्हणू की ऑफिसमध्ये बॉस जर सक्सेसफुल हवा असेल, तर त्याची टीम सक्सेसफुल असणं गरजेचं आहे, राईट? तसंच आहे ते. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी पालकांना जेव्हा आम्ही विचारतो, तेव्हा त्यांना खूप विसंगत वाटतात, की ह्याला भूक लागली तर हा सांगतो का? हं, हं, किंवा हं. हिला जर शू किंवा शी झाली तर ती येऊन सांगते का तुम्हाला? तर काही वेळा पालक सांगतात, "नाही, ती नाही सांगत आम्हाला." किंवा ती भूक लागली तर नुसता आरडाओरडा करायला लागते आणि हं. मग आम्हाला विचार करायला लागतो, की आता काय झालं असेल? सो ह्या गोष्टी पण भाषा आणि वाचा विकासामध्ये नक्की येऊ शकतात. किंवा बरोबर. खेळणं, की मुलं खेळत राहतात. पण खेळत राहतात म्हणजे नक्की काय खेळतात? हं. तर प्ले डेव्हलपमेंटचे पण वाढीचे टप्पे आहेत. सो तेही भाषा आणि वाचा विकासामध्ये येतात, की बरोबर. मुलं खेळतात म्हणजे कसं? काही वेळा आम्ही व्हिडिओज मागवतो, की हं. घरी तुम्ही मुलांना काय खेळायला देता? हं. आणि ते मूल कसं खेळतं हे आम्हाला बघायचं आहे. बरोबर. कारण कधी-कधी काय होतं, की क्लिनिकमध्ये मुलं कम्फर्टेबल नसतात. नवीन वातावरणात आल्यावर त्यांना आवडत नाही काही गोष्टी करायला. सो आम्ही व्हिडिओज मागवतो. बरोबर. सो अशा वेळेला लक्षात येतं, की ठोकळे जे ब्लॉक्स म्हणतात, बिल्डिंग ब्लॉक्स, ही काही मुलं नुसतीच ठेवत जातात. म्हणजे साधारण एक त्याच्याबद्दल विचार करून काहीतरी इमॅजिनेशननी ती मुलं करायचा प्रयत्न जर करत नसतील, हं. ठोकळ्यांचा वापर किंवा प्राणी असतात खेळातले, हं. तर मग ते त्यांचं काहीतरी रेस करतात हो. किंवा मग वाघ त्या सोफ्याखाली गेला, मग हत्तीने वरतून उडी बरोबर मारली. आहे. हे खूप छान खेळ आहेत हो. आणि हे मुलांनी करावेत. आणि ते जर करत असतील तर म्हणजे त्यांची बौद्धिक वाढ खूप चांगली होते हे बरोबर आहे. त्याच्यातून मला दिसतं. आणि मग खेळताना पण मुलं बोलतात बघा, हं. कारण हो. त्यांचं ते सतत काहीतरी बॅकग्राऊंड इमॅजिनेशन. कॉमेंट्री चाललेली हो, असते, हो. राईट? आणि मग तिथे जर ते मूल बोलतंय आणि भाषेचा वापर करतंय, पण संवाद करत नाही आहे, तर मग आम्हाला कळतं की भाषा वाढ हां. झालेली आहे, वाचा वाढ झालेली आहे, पण एकमेकांशी संवाद करायला नाही जमत आहे. मग एक्सपोजर नाहीये का त्या मुलाला? बरोबर, कधी असे बरोबर, प्रसंग आलेच नाहीयेत का, की मी कोणाशी तरी गप्पा माराव्यात? बरोबर. असं होऊ शकतं आणि हल्ली आई-वडील पण बिझी असतात, त्याच्यामुळे मुलांशी गप्पा मारायला कोणी नाही आहे. सो गप्पा मारणं ह्याचा एक्सपोजर नसेल, तर मुलांना नाही गप्पा मारता येत. बरोबर आहे. सो तो एक भाग असू शकतो म्हणजे याच्यामध्ये. थोडक्यात आपल्याला मूल उशिरा बोलतंय किंवा बोलत नाहीये हा केवळ एक असा प्रॉब्लेम नाही, त्यात अनेक लेयर्स आहेत, नक्कीच, जे नक्कीच विचारात घेणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. याला जोडूनच एक मला असं हं, विचारायचं होतं, आजकाल बऱ्यापैकी न्यूक्लिअर फॅमिलीज असतात. हं, आई, वडील आणि मुलं असंच आहे. तर तेवढं जो मुद्दा तुम्ही हं. म्हणालात, की बोलायलाच कोणी नाहीये किंवा बरोबर. बोलत फार नाही. तर त्याचाही ओव्हरऑल भाषेच्या वापरावर परिणाम होताना 100% दिसतोय का? 100%. बरोबर. भाषा आणि वाचा विकासाच्या काही थिअरीज आहेत. हं, म्हणजे अजून त्याच्यावर 100% आपण म्हणू तसं एकमत नाही झालेलं. हं, पण आपण भाषा बोलतो ह्याचा अर्थ आपल्या मेंदूमध्ये एखादा भाग आहे, की हं. जो आपल्याला भाषा विकासासाठी मदत करतो. बरोबर. हे तर एस्टॅब्लिश्ड आहे. पण त्याच्याबरोबर आजूबाजूचं वातावरण किती त्याला पोषक आहे, हे पण गरजेचं आहे. म्हणजे त्याला नेचर आणि नर्चर या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. अगदी. सो इथे जसं तुम्ही म्हणालात, की जर एक्सपोजरच नसेल, त्या हं. मुलाला भाषेचा वापर का करतात? तो फक्त मला ज्याला आम्ही नीड बेस्ड कम्युनिकेशन हं. म्हणतो. खाऊ दे, वॉशरूमचा वापर करायचा आहे किंवा मला बरोबर आहे. लागलं, मला झोप आली, एवढ्यासाठीच जर भाषा वापरली जात असेल, तर त्या मुलाची भाषा वाढ होणारच नाही आहे. बरोबर आहे. मी अगदी म्हणजे न्यूक्लियस फॅमिली म्हणून त्याला अगदी आपण ब्लेम नाही करायचं, कारण सर्वसाधारण आता तीच परिस्थिती आहे. हो. पण पालकांना जेव्हा वेळ मिळतो तेव्हा त्यांच्याशी गप्पा माराव्यात. बरोबर. म्हणजे अगदी मोफत
गोष्ट थेरपी म्हणेन मी की ती गप्पा मारणं आहे. आणि मुलांना गप्पा मारायला आवडतात. बरोबर. आणि मुलं कुठल्याही विषयावर गप्पा मारू शकतात. त्यांच्या समजेनुसार ते गप्पा मारतात. म्हणजे तुम्ही अगदी. उद्या तुमच्या ऑफिसचे प्रॉब्लेम जरी मुलांना येऊन सांगितले ना, तरी मुलं त्याच्यात काहीतरी इनपुट देतात. बरोबर. आणि ही अगदी 3 वर्षाची मुलं पण देतात. हो. सो गप्पा मारा मुलांशी. इतकी साधी सोपी गोष्ट आहे आणि जी फुकट आहे मी म्हणेन. पण ती करायला हल्ली थोडा वेळ नसतो किंवा पालकांकडे तेवढा माइंडसेट नसतो, दमलेले असतात किंवा काही असू शकतं. हो. पण एक्सपोजर खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि हे आम्हाला लक्षात कधी येतं जेव्हा मुलं शाळेत जातात ना, तेव्हा त्यांना कळतच नाही की मी कसं कम्युनिकेट करायचं. बरोबर. म्हणजे अगदी ज्याला आपण न्यूरोटिपिकल मुलं म्हणतो की ज्यांना काही वाढीचे काही प्रॉब्लेम नाही आहेत, ती ही मुलं खूप फिजिकल असतात. म्हणजे त्यांना जर एखादं मुलाशी जाऊन खेळायचं असेल तर त्यांना बोलता येत नाही. मग ते जाऊन त्याला अगदी घट्ट मिठी मारतात. आणि ते समोरचं मूल घाबरतं की हे मूल मला मारायला येतंय. राईट. सो त्यांना अप्रोच कसा करायचा हेच माहिती नसतं. बरोबर की अरे त्याला हाक मार किंवा तुझ्या हातातलं खेळणं दाखव, त्याला बोलाव. हे अनुभवातून येणारं ज्ञान आहे, ज्याला बरोबर आहे. आपण सोशल स्किल्स, सोशो कम्युनिकेशन स्किल्स म्हणू. की मला बोलता येतंय पण त्याचा वापर माझा कसा करायचा हे कळेल. समाज कौशल्य वाढवण्यासाठी मी कसं करणार आहे बरोबर. त्याचा अनुभवच नाही आहे. बरोबर. किंवा शेजारी जाऊन काहीतरी निरोप देणं. ह्या मी एक टास्क जरूर पालकांना सांगते की तुमच्या मुलाला सांगा की शेजारी जा, बेल वाजवा आणि त्या काकूंना किंवा ह्या निरोप देऊन ये. हे इतकं सोपं असतं आणि मुलं हे आवडीने करतात. हो. पण हे करायचं एक्सपोजरच हल्ली मिळत नाही. राईट. सो अनुभव देणं हा एक मोठा गरजेचा भाग आहे अगदी. असं म्हणेन. म्हणजे सगळं नॉर्मल असेल, सगळं व्यवस्थित आहे, तरीही हे खूप महत्वाचं आहे. आणि हे या वयातच करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. नक्कीच. कारण समाजची भाषेचा वापर आपण का करतो, आपण का बोलतो. बरोबर आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे तर आपण विचार करण्यासाठी करतो आणि दुसरं म्हणजे बोलण्यासाठी. समाज कौशल्यांसाठी बरोबर. करतो. सो ह्या दोन्ही गोष्टी जर तिथे होत नसतील तर तो म्हणजे अडथळा असणारच आहे ना. नक्की. उशिरा बोलणं याबद्दल आपण बोललो. अजून एक खूप कॉमन अशी समस्या आपल्याला दिसते की बोबडं बोलतात बरीचशी मुलं. अगदी लहान असतात तेव्हा ते गोड पण वाटतं आणि कौतुक पण होतं त्याचं. पण हे साधारण कुठल्या वयापर्यंत हे ओके आहे की ओके हे बोबडं बोलतोय हे ठीक आहे आतापर्यंत आणि इथून पुढे मात्र नाही. याच्याबद्दल काही सांगाल का? बोबडं बोलणं म्हणजे तुम्हाला अपेक्षित आहे की मुलांचे उच्चार स्पष्ट नाही. बरोबर. म्हणजे अगदी साधारण सांगायचं झालं तर र ला ल म्हणणं. बरोबर. किंवा स ला त म्हणणं. येस. सो मगाशी मी म्हटलं तसं जसं भाषा वाढीचे टप्पे आहेत तसं कुठला अक्षर किंवा कुठला आवाज मुलांनी कुठल्या वयात काढावा व्यवस्थित ह्याचेही टप्पे आहेत. परत मगाचा माझा आवडीचा शब्द सायंटिफिकली आपण बोलूया की सोपे शब्द म्हणजे प ब म हे साधारण मुलं पहिल्यांदाच शिकून घेतात. साधारण 1.5 वर्षापर्यंत 1.5-2 वर्षापर्यंत हे शब्द अक्षर जी आहेत प ब म ही मुलं बोलायला लागतात. सगळ्यात कठीण तो आहे तो र. आणि श आणि स पण काही वेळेला. बरोबर. सो र हा सगळ्यात कठीण आहे. त्याच्यामुळे र हा साधारण एक 4-4.5 वर्षापर्यंत मुलं स्पष्ट बोलायला लागतात. पण परत जेव्हा मी म्हणेन की हा काही नियम नाही आहे. साधारण पण जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा लक्षात येतं की र हा थोडा उशिरा मुलांना आत्मसात करता येतो. बरोबर. आणि तुम्ही अगदी छान म्हणालात तसं की लहानपणी ते खूप कानाला गोड वाटतं. म्हणजे 2 वर्षाचं मूल जर बोबडं बोलत असेल तर आपल्यालाही मजा वाटते आणि आपण पण तसंच त्याच्याशीच बोलायला जातो. पण जर 3-3.5 नंतर म्हणेन किंवा 4 वर्षाचं मूल जर बोबडं बोलत असेल तर तो वाचा दोष म्हणजे स्पीच डिसेबिलिटी किंवा स्पीच डिफिकल्टी किंवा स्पीच प्रॉब्लेम आपण म्हणू शकतो. आणि तिथे आपल्याला थोडंसं परत स्पीच थेरपिस्टकडे जाऊन ते चेक करून घेणं आवश्यक आहे. बरोबर. कारण जसं मी म्हटलं तसं की 4 वर्षाचं मूल 80 ते 85% हे स्पष्ट बोलणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे ते. ओके. परत तो रूल असा आहे की पुढे मागे 3 महिने थोडे होऊ शकते. पण 85% मुलांनी ते बोललेलं मला कळलं पाहिजे 4थ्या वर्षी. बरोबर. राईट. आणि ते त्याच्या मातृभाषेतलं. पण ते जर होत नसेल तर मग काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. काही वेळेला असं होतं की मुलांना 2-3 भाषा एकत्र माहिती असतात. त्याच्यामुळे भाषेचं एकमेकांमध्ये आपण म्हणतो ना स्पिलिंग ओव्हर होतो किंवा एखाद्या भाषेचा दुसऱ्या भाषेवर त्याचा परिणाम होतो. सो काही भाषेमध्ये स आणि श ह्याच्यामध्ये फरक नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे ते मूल जेव्हा मराठी बोलायला लागतं तेव्हा त्या भाषेतला
तो फरक तो मराठीमध्ये पण नाही वापरत, राईट? सो तसं होऊ शकतं. पण ते पण थेरपिस्टकडे जाऊन ते आपण त्याची एक खात्री करून घेऊया की हे खरंच तसं आहे का. सो 3 वर्षाच्या पुढे जर मूल बोबडं बोलत असेल तर त्यांना थेरपिस्टकडे घेऊन जावं असं मी नक्की सांगेन. तुम्ही म्हणालात तसं की पर्टिक्युलर एखादा अक्षर बोलायला प्रॉब्लेम आहे आणि 4, 4.5, 5 वर्षाचं मूल आहे, तर तेव्हा जेव्हा आपण थेरपी सुरू करतो तेव्हा नक्की काय स्वरूपाची ती थेरपी असते? बरं, मी मगाशी म्हटलं तसं की असेसमेंट करायची गरज असते. प्रत्येक वेळेला स्पीच असेसमेंट ही गरजेची आहे की कुठले अक्षर मुलं म्हणजे कुठले उच्चार स्पष्ट नाही आहेत. तर साधारणपणे अक्षरांच्या फॅमिलीज आहेत. म्हणजे आपण जसं जर मराठी वर्णमाला बघितली तर क, ख, ग, घ हे साधारण म्हणजे तोंडाच्या अगदी मागून येणारे आवाज आहेत आणि ते एका फॅमिलीतले आवाज आहेत. म्हणजे साधारण असं लक्षात येतं की जर मुलाला क बोलता येत नसेल व्यवस्थित तर त्याला ख, ग आणि घ पण नसेल बोलता येत, कारण ते एकाच फॅमिलीतले आहेत, राईट? तसंच ट, ठ, ड, ढ याच्या बाबतीत होऊ शकतं. त्याच्यामुळे तसं तो एक पर्टिक्युलर फॅमिलीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे फॅमिली ऑफ साऊंड्सचा प्रॉब्लेम आहे का इंडिव्हिज्युअल साऊंडचा प्रॉब्लेम आहे ह्याची असेसमेंट करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्याच्या आधी मी म्हटलं मगाशी तसं की ऐकण्याची तपासणी करणं पण गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे जर 4.5-5 वर्षाचं मूल स्पष्ट बोलत नसेल आणि त्याच्या बोलण्यातलं मला साधारण 30% कळत असेल तर मग ऐकण्याची तपासणी करणं तर नक्कीच गरजेचं आहे. कारण कानाच्या मधल्या भागात जर इन्फेक्शन असेल तर ते मुलाला ऐकायलाच नाही गेलं तर ते बोलणार कसं? म्हणजे स जर त सारखा ऐकायला गेला तर ससा नेहमी त्या मुलाला तताच ऐकायला येईल. आणि मग तुम्ही कितीही त्याला स्पष्ट बोलायला सांगितलं तरी त्याच्या कानात जाणारा आवाज तचाच असेल तर तो तच बोलणार आहे. त्याच्यामुळे जे होम रेमेडीज आपण म्हणतो किंवा घरगुती जे उपचार असतात की आपण त्यांच्याकडून काही स्तोत्र म्हणून घ्यावीत किंवा काही श्लोक म्हणून घ्यावेत, त्याचं महत्त्व आहे, नक्कीच आहे. पण आपण त्याचा आधी डायग्नोसिस करून बघूया की नक्की हा प्रॉब्लेम कशामुळे होतो. बरोबर. आणि काही वेळेला आम्ही थेरपी ड्रिल्स ज्याला म्हणतो, म्हणजे आधी तो आवाज कुठून येतो आपल्या तोंडातून ह्याचं ज्ञान दिलं जातं मुलाला. मग तेव्हा व्हिडिओज केले जातात किंवा आरशाचा वापर करून दाखवलं जातं. काही वेळेला टच म्हणजे टॅक्टाईल फीडबॅक देऊन की बघ तू फ बोलताना तोंडातून हवा बाहेर येते का, प बोलताना हवा बाहेर येते का, असे वेगवेगळे म्हणजे फीडबॅक देऊन त्या मुलाला तो आवाज कुठून येतो हे दाखवलं जातं. त्याप्रमाणे घरात प्रॅक्टिस करायला सांगितली जाते. मग आधी अक्षर, मग शब्द, मग वाक्य, असे हळूहळू त्याचे टप्पे आहेत. बरोबर. पण ह्याच्या सगळ्या थेरपीजमध्ये घरी त्याचा फॉलोअप होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे मी नेहमी असं उदाहरण देते की डॉक्टरांनी औषध लिहून दिलं पण नुसतं ते प्रिस्क्रिप्शन वाचून नाही ना बरं होत, आपल्याला ते घ्यायला लागतं. तसं आहे की आपण ड्रिल्स लिहून दिली तर त्याचा प्रॅक्टिस करणं घरी गरजेचं असतं. आणि जेवढी प्रॅक्टिस आपण चांगली करू ह्या बोलण्याच्या बाबतीत, ह्या प्रॉब्लेमच्या बाबतीत, तेवढे आपल्याला म्हणजे गुण चांगला येतो आणि लवकर येतो त्या मनाने. काही मोठ्या माणसांच्या बाबतीत पण हे असू शकतं ना की मोठे आहेत तरी ते अजून तसंच आहे, तर त्याच्यावर पण ही थेरपी घेतली तर त्याचा उपाय. मी परत असेसमेंटकडेच येईन. साधारण बोबडी किंवा बोबडं बोलणारी जी मुलं आहेत त्या बाबतीत आम्हाला नेहमी असं सांगितलं जातं की ह्याची जीभ जड आहे म्हणून. तर मी एक नक्की सांगू इच्छिते की जीभ जड असं अजून काही मेडिकली प्रूव्हन काही नाहीये, कारण आपण जिभेचं वजन तर करत नाही कधी. पण एक गोष्ट असू शकते की जिभेच्या खाली एक शिवण असते जी नॅचरली सगळ्यांमध्ये असते. काही मुलांमध्ये ती जास्त टाईट असते, म्हणजे जास्त घट्ट असते. कधीतरी म्हणजे आपण ऑफकोर्स त्याचं परत असेसमेंट करून आणि ENT डॉक्टरांना दाखवून त्याची छोटीशी सर्जरी करून कधी कधी ती शिवण आपल्याला रिलीज करायला लागते, ज्याला आम्ही टंगटाय रिलीज म्हणतो. पण सरसकट सगळ्या मुलांच्या बाबतीत हे खरं नाही आहे. सो थोडा एक ऑब्झर्वेशनचा पिरियड त्याला आम्ही देतो. ओरल एक्सरसाइज देतो, म्हणजे ओरल मस्क्युलेचर वापरण्यासाठी जास्तीत जास्त त्याचा उपयोग करण्यासाठी मुलांना आपण प्रोत्साहित करतो. आणि त्या एक्सरसाइज नंतर पण जर ते होत नसेल तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला त्याची म्हणजे ऑपरेशन करायला लागतं. पण हा काही सरसकट रूल नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बोबडं बोलणाऱ्या मुलाचा ऑपरेशन करून घेणं हा काही नियम नाही आहे. ते का होतं आहे ते बघणं गरजेचं आहे. एक दुसरं शारीरिक व्यंग असू शकतं मुलांना जन्मता, म्हणजे क्लेफ्ट पॅलेट, म्हणजे टाळू आणि ओठ
दुभंगलेले असतात, म्हणजे फाटलेले असतात. बरोबर. तर अशा मुलांमध्ये वाचा स्पष्ट नसते. बरोबर. सो त्याला आपण बोबडं नाही म्हणणार, त्याला आपण वाचा विकार म्हणू, कारण त्याच्यासाठी काहीतरी शारीरिक व्यंग तिथे होतं. ऑपरेशननी ते ठीक झालं, पण त्या मुलांना शिकवणं, त्याचं ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. आणि काही वेळेला तरीही त्यांचा आवाज थोडासा नाकातून आल्यासारखा होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी परत काही शस्त्रक्रिया करायला लागतात. सो कुठल्याही गोष्टीसाठी ना एक असा रूल ऑफ थंब नाहीये की हे आलं म्हणजे सगळ्यांना असंच करायचं. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येक मुलाची असेसमेंट ही खूप महत्वाची आहे आणि पालकांनी ती जरूर करून घ्यावी. तुमच्या डोक्यात एकदा जर शंका आली की माझ्या मुलामध्ये काहीतरी मला मागे पुढे वाटतं आहे, तर असेसमेंट करून घ्या. त्या थेरपिस्ट सांगतील तुम्हाला की थेरपीची गरज आहे का, तुम्ही घरी काही फॉलोअप एक्सरसाइज करू शकता. पण नाहीच जाणं थेरपिस्टकडे, ह्याला दुर्लक्ष न करता त्याच्यावर वेळीच आपण जाऊन नक्कीच, म्हणजे त्यांनी सांगू दे की काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. आणि हे खूप चांगलं आहे, कारण भाषा आणि वाचा विकास नुसता फक्त बोलण्यासाठी नाही, पुढे ते मूल शाळेत जाणार आहे. आणि शाळेमध्ये पण ज्याला आपण हल्ली अध्ययन अक्षमता म्हणजे लर्निंग डिसेबिलिटीज म्हणतो, त्याच्यामध्ये पण भाषा आणि वाचा विकासाचा भाग आहे. बरोबर. की जेव्हा मुलं वाचतात तेव्हा ते वाचलेलं समजायला तर हवं त्यांना. सो भाषा आणि वाचा विकास फक्त बोलण्यापुरता मर्यादित न राहता तो खूप पुढपर्यंत जातो. लिखाणाच्या आणि म्हणजे वाचनाच्या पण अक्षमता भाषा आणि वाचा विकासामुळे येऊ शकतात. त्याच्यामुळे 3 वर्षाचंच आहे, जाऊ दे, मग मोठं झाल्यावर बघूया, असं न करता नाही. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की आत्ता का तो चमत्कार झाला नाही जो 5व्या वर्षी होणार आहे, आधीच आपण बघूया काय आहे ते. नक्कीच. आपण म्हणजे एरर ऑफ कमिशन इज ऑलवेज बेटर दॅन ओमिशन म्हणतो तसं आहे, आणि ते करून बघावं. येस. अजून एक बोलण्यातली समस्या म्हणजे तोतरेपणा. बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे ही अनुवंशिक सुद्धा असतं का तोतरेपणा, आणि तो सुद्धा क्युअर करता येऊ शकेल का अशा थेरपीने? राईट. इथे तोतरेपणा जेव्हा तुम्ही म्हणताय म्हणजे अडखळत बोलणं, ज्याला आम्ही स्टॅमरिंग किंवा स्टटरिंग असं म्हणतो. ओके. सो तोतरेपणा हा खूप वेगवेगळ्या कारणाने येऊ शकतो. सगळ्यात पहिलं तर अनुवंशिकता हा एक भाग आहे त्यातला. काही वेळेला मुलांना खूप जास्त इमोशनल ट्रॉमा झाला तरीही मुलांमध्ये हा भाग दिसू शकतो. काही वेळेला ज्या मुलांना फिट्स येतात, एपिलेप्सी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर पण तोतरेपणा येऊ शकतो. किंवा काही वेळेला मुलं इमिटेशन करतात कोणाचं तरी, त्याच्यामुळे पण येऊ शकतो. तर तोतरेपणा का आला ह्याचा आपण शोध घेणं गरजेचं आहे. अनुवंशिक जर तोतरेपणा असेल तर पालकांना पण आपण थोडंसं थेरपी घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. बरोबर. ह्याच्यामध्ये क्युअर हा शब्द थोडासा कदाचित रेलेव्हंट नसेल, कारण आपण त्याच्यावर पूर्ण तोडगा नाही काढू शकत. पण स्टॅमरिंग बरोबर छान आणि सक्सेसफुल कसं आपण जगू शकतो त्याचा नक्की आपण मार्ग पालकांना दाखवू शकतो आणि तो मुलांना शिकवू शकतो. सो मी नक्की एक म्हणेन, आणि जे आमच्या बुक्समध्ये पण असतं की पालकांच्या कानात तोतरेपणा जास्त असतो रादर दॅन मुलांच्या तोंडामध्ये, कारण जरा ते मूल अडखळलं की लगेच त्यांना असं वाटू शकतं की हा तोतरेपणा आहे का. तर साधारण 3.5 ते 4 वर्षाची 60 ते 65% मुलं ही तोतरी बोलतात. आणि तोतरेपणा म्हणजे अडखळत बोलणं, जसं मी म्हटलं तसं की आई 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 असं असणं, किंवा मम मम असं होतं, किंवा स्वतःचं नाव घेताना जे पहिलं अक्षर आहे त्याच्यावरच अडखळलं जातं. असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण मी म्हटलं तसं ह्या एज रेंजमध्ये म्हणजे 3.5 ते 4 वर्षामध्ये मुलांमध्ये ना आपण एक म्हणू की खूप प्रकारची वाढ वेगवेगळी होत असते. म्हणजे एकतर एक मूल घरातून बाहेर पडतं, मोठ्या समाजामध्ये वावरायला लागतं, तिथे त्यांच्यावर खूप सारे डिमांड्स येतात की सगळ्यांबरोबर बोलायचंय, सगळ्यांबरोबर खेळायचंय, घराच्या कम्फर्टमधून बाहेर जाऊन मला आता वेगळ्या ठिकाणी राहायचं आहे. शारीरिक वाढ खूप होत असते, मानसिक वाढ होत असते, आणि अशाच वेळेला 2-3 वेगळ्या भाषांचं हल्ली एक्सपोजर तर खूप कॉमनली येतं. त्याच्यामुळे काही वेळा मुलांना योग्य शब्द नाही सुचत. म्हणजे आई मला वॉटर हवंय, किंवा आई मला पाणी पाहिजे असं होऊ शकतं, किंवा मग पाणी पाणी वॉटर असा गोंधळ होऊ शकतो, आणि मग तिथे कदाचित तो गॅप येऊन अडखळा होऊ शकतो. किंवा फ्लो मध्ये त्यावेळेला ना मुलांना खूप बोलायचं असतं. म्हणजे 3.5 ते 4 वर्ष जर तुम्ही बघितलं तर त्यावेळेला मुलं ही प्रचंड प्रमाणात बडबड करत असतात ना, म्हणजे ते गप्पच नाही बसू शकत आणि त्यांचे प्रश्नच संपत नाही. अशा वेळेला त्यांना बोलायची खूप जास्त घाई असते, आणि त्यांना सगळं मोठ्यांसारखं बोलायचं असतं आणि मोठी मोठी वाक्य करून बोलायचं असतं.
अशा वेळेला जेव्हा जर तो तोतरेपणा दिसत असेल तर त्याला आम्ही नॉर्मल डिस्फ्लुएन्सी म्हणजे डेव्हलपमेंटल डिस्फ्लुएन्सी म्हणतो बरोबर. की हे थोड्या दिवसांनी जाणार आहे. पण जर ते त्याच्या बियॉन्ड राहिलं म्हणजे 4.5 वर्षाच्या बियॉन्ड जर ते राहिलं 5 वर्षापर्यंत तर कदाचित ते स्टॅमरिंग असण्याची शक्यता आहे. बरोबर. त्याच्यामुळे अशा वेळेला जेव्हा ह्या मधल्या एजमध्ये जेव्हा पालक येतात ना तेव्हा आम्ही त्यांना काही टिप्स देतो. घरी काय त्यांनी करावं आणि बरोबर. काय त्यांनी करू नये ह्याच्या टिप्स दिल्या जातात आणि परत एक 3 महिन्यांनी फॉलोअपसाठी बोलवलं जातं. आणि इथे पालकांचा सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो. आणि जेव्हा मी पालक मगातपासून म्हणते आहे त्याच्यामध्ये फक्त आईवडील नसून घरी जर आजी आजोबा असतील किंवा सांभाळणाऱ्या मावशी असतील किंवा जर ते मूल पाळणाघरात जात असतील तर तिकडच्याही लोकांना म्हणजे आईवडिलांनी सांगणं गरजेचं आहे की आमच्या मुलासाठी आम्ही अशी अशी थेरपी घेतोय तर त्यांनी ह्या गोष्टी करायला सांगितल्या बरोबर. तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करून घ्याल का हे आपण कॉपरेशन त्यांना कडून मागू शकतो म्हणजे ही मदत मागू शकतो. सो पालक म्हटलं की आता तो थोडा मोठा ग्रुप झालेला अगदी. आहे. सो ते आपण इनकॉर्पोरेट करणं गरजेचं आहे. आणि तोतरेपणामुळे काय समस्या होतात ना तर शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये जर तोतरेपणा असेल ना तर खूप वेळा असं होतं की त्यांना बोलण्याच्या स्पर्धेत घेतलं जात नाही. मुलं चिडवतात चिडवतात. किंवा त्या मुलांना कुठेतरी एक असा कॉम्प्लेक्स यायला लागतो, न्यूनगंड येतो की मला काहीच येत नाहीये का. तर इथे परत मी म्हणेन की पालकांचा आणि शिक्षकांचा पण रोल खूप महत्वाचा आहे अगदी. की अशा मुलाला प्रोत्साहित करणं हे खूप गरजेचं असतं. आणि एक दोन टिप्स मी इथे शेअर करीन की त्यांच्यासाठी वाक्य पूर्ण करू नका. म्हणजे जर तुमचं मूल अडखळत असेल तर त्याचं वाक्य काय असेल हे तुम्ही समजून तुम्हीच पूर्ण करू नका. हे एक मोठी टिप आहे. किंवा अरे हळू बोल, जरा श्वास घे, असे सल्ले कृपया देऊ नका. कारण त्या मुलाचा एकतर एक फ्लो निघून जातो आणि त्याचा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होतो. त्याच्यामुळे त्यावेळेला आपण खूप जास्त पेशंटली ऐकत राहणं आणि आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणं त्या मुलाबरोबर त्या वेळेला हे पालकांना घेण्याचं ट्रेनिंग आहे. त्याच्यामुळे लहान मुलांच्या स्टॅमरिंगच्या थेरपीमध्ये पालक हे 70% इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. तरच ते पुढे जाऊ शकतो. बरोबर. मला हे आता बोलताना असं वाटलं की एकूणच म्हणजे हे जे काही आपण बोलतोय आणि मुलांच्या एखाद्या मुलामध्ये काहीतरी ती समस्या असेल तर आईवडिलांचा आणि एकूण ज्या समाजामध्ये तो वावरतोय त्याचा ॲक्सेप्टन्स खूप महत्वाचा आहे ना. त्यांनी समजून घेऊन काहीतरी. नक्कीच नक्कीच. सी इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड हे आपण वारंवार ऐकतो आहोत आणि ते खरंच कृतीत आणणं गरजेचं आहे. कारण जर एखाद्या मुलाला बोलता येत नसेल तर हे पालकांच्या लक्षात येतं, त्याच्याबरोबर खूप जणांच्या लक्षात येतं. सो त्यांना आपण कृपया सांगू शकतो. म्हणजे शाळेत हल्ली शिक्षक पण खूप जागरूक आहेत. ते नक्की पालकांना सांगतात की आम्हाला लक्षात आलं की तुमच्या मुलाला ह्या गोष्टी करता येत नाही. पण काही वेळेला ना गॅप्स येतात मध्ये. म्हणजे शिक्षक सांगतात पण ती पालक आमच्यापर्यंत पोहोचत नाही. अशा वेळेला एक साधारण आम्हाला सांगितलं जातं की त्या मुलाचे आईवडील पण उशिरा बोलले होते ना, मग तुमचं मूल पण उशिराच बोलेल. पण मी मगाशी जो पॉईंट सांगितला की उशिरा बोलणं ह्याच्या आधीच्या ज्या प्री रिक्विजिट्स आहेत म्हणजे भाषा आणि वाचा वाढीचे जे आवश्यक गोष्टी आहेत त्या जर त्या मुलांनी पूर्ण केल्या असतील तर आपण थोडंसं निश्चिंत राहू शकतो. बरोबर. पण त्या पूर्ण झाल्यात की नाही हे बघणं तरी थेरपिस्टचं काम आहे आणि तिथपर्यंत तरी तुम्ही घेऊन जा त्या मुलाला. तर आपल्याला लक्षात येईल की आपण आरामात राहू शकतोय का थेरपी द्यायची आवश्यकता आहे. ते एकूणच तुम्ही म्हणालात तसं की हे कायम लागणारं स्किल आहे आयुष्यभर. त्यामुळे त्याच्याकडे त्यावर काही जाऊ दे असं कॅज्युअली न घेता आपण नक्कीच थेरपिस्टकडे जाणं गरजेचं आहे. कारण दुसरं कसं होतं ना की पालकांचं एक शाळेच्या वयाचं मूल आलं म्हणजे साधारण 2.5 ते 3 वर्षाचं तर खूप वेळा असं होतं की नाही त्याला रंग समजतायत किंवा त्याला अक्षरं समजतायत, मग ते बोलेल थोड्या दिवसांनी. काही वेळेला असं आम्हाला समजावायला खरंच कठीण होतं की हे 2 वेगवेगळ्या स्किल्स आहेत. म्हणजे मी असं नाही म्हणत की ज्याला रंग कळत नाही त्याला मुलांना काही बुद्ध्यांकच नाही असं नाही आहे. पण नुसत्या रंगांची नावं माहिती आहेत आणि पण भाषा वापरत नाहीये हे थोडंसं विसंगत वाटतं. आणि मग ते ब्रिज करणं गरजेचं आहे की त्याला ठराविक गोष्टी फक्त ठराविक साच्यातच कळतात. की मला जर ठोकळे दिलेत तर त्यातला लाल रंग मी काढून घेऊ शकतो. पण जर मी दुकानात त्या बाळाला घेऊन गेले आणि त्याला विचारलं की लाल रंगाचा शर्ट घेऊ का किंवा लाल रंगाची गाडी घेऊ का, ते जर तिथे कळत नसेल त्या मुलाला तर ह्याचा अर्थ लाल रंग अजून कळला नाही, त्या ठोकळ्यांमध्येच तो अडकलेला आहे. सो हाही एक थोडासा विसंगत भाग असतो. कारण पालक लिखाणाच्या मागे एवढे लागतात ना की भाषा विकत नाही ते नंतर बोलायला लागेल.
पण ते कधी, म्हणजे हा एक विषय नेहमीच राहतो. त्याच्यामुळे बरोबर. शिक्षणाच्या आधी, म्हणजे पुश करायच्या आधी तुम्ही भाषा आणि वाचा विकासाकडे लक्ष द्या. नक्की. कारण शाळेत शिकणारच आहेत मुलं इव्हेंच्युअली. सो प्री प्रायमरी इयर्समध्ये तर ते होणारच आहे. बरोबर. अजून एक असं होतं की आजकाल घरामध्ये बऱ्याचदा एकच भाषा असेल असं नाही. आईबाबांची भाषा वेगळी असू शकेल, शाळेत कदाचित अजूनच वेगळी असेल. तर जेव्हा असं 2-3 भाषेचं एक्सपोजर अगदी लहान वयात मिळत असेल, तर भाषा शिकण्यात काही गल्लत होऊ शकते का? तिथे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात का? का हे चांगलं आहे की ॲट अ टाइम त्याला अनेक भाषांचं एक्सपोजर मिळतंय? खूप भाषांचं एक्सपोजर हे चांगलंच आहे, नाही असं नाही. पण ते कुठल्या वयात आणि किती प्रमाणात हेही बघणं गरजेचं आहे. सो असं होतं हल्ली की आईची पण मातृभाषा वेगळी असू शकते आणि वडिलांची पण असू शकते, राईट? सो पालकांचा नंतर ना कधीतरी अट्टहास सुरू होतो की माझी भाषा मुलाला आली पाहिजे, आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आई वडिलांचं काय म्हणू फ्रिक्शन सुरू होतं. बरोबर. सो एक लक्षात थोडंसं आपण घेऊया की 1.5 वर्षापर्यंत एकाच भाषा वापरावी मुलांबरोबर. एका भाषेचा पाया तरी नक्की होऊ दे चांगला. बरोबर. आणि मग त्याच्यावर अवलंबून दुसऱ्या भाषा आपण चांगल्या शिकू शकतो. किंवा जर तुम्ही ठीक असाल, म्हणजे आई वडील म्हणून जर तुम्हाला चालत असेल की ते मूल सगळ्या भाषा मिक्स करून बोलत असेल, कारण भेळ होणारच आहे, राईट? सो त्याच्याबद्दल तुम्ही कम्फर्टेबल राहा. मग तुम्ही अट्टहास करू नका की जर आईची मातृभाषा मराठी आहे आणि वडिलांची जर समजा दुसरी कुठली तरी आहे, तर तिथे कोणी असं पॉवर प्ले नको तिथे की माझी भाषा येते आणि तुझी भाषा येत नाहीये. त्याचा परिणाम डायरेक्ट मुलावर होतो, राईट? किंवा सांभाळणाऱ्या मावशींची भाषा अजूनच वेगळी असू शकते, राईट? शाळेचं मीडियम तर हल्ली बहुतांशप्रमाणे इंग्लिश असू शकतं. सो सगळ्या भाषांचं एक्सपोजर चांगलं आहे, पण त्याचं प्रमाण लक्षात घेऊया आणि साधारण 1.5 वर्षापर्यंत एक भाषा वापरायचा प्रयत्न करूया आपण. बरोबर. ते नंतर मुलांसाठी सोपं जाईल. अगदी. अजून एक प्रश्न मला विचारायचा होता. आता कोविडच्या काळामध्ये झाला असेल किंवा त्यावेळेला तर ओव्हरऑल स्क्रीनचं एक्सपोजर जास्त होतंच, आणि ओव्हरऑल पण आता मुलं शाळेत जरी जात असली तरीही टीव्ही मोबाईल बघण्याचं प्रमाणही जास्त आहे. त्याचा सुद्धा भाषेच्या डेव्हलपमेंटवर परिणाम होतो का? नक्कीच. भाषा इट टेक्स टू टॉक, राईट? 2 माणसं तरी लागतात आपल्याला संभाषण करायला. बरोबर आहे. आणि आता स्क्रीन आल्यामुळे कसं झालंय की दुसरा माणूसच नाही आहे. एक गोष्ट अजून मी तुम्हाला सांगेन की जेव्हा पालक आम्हाला सांगतात की ना स्क्रीन दिला की ते मूल 3 तास बसू शकतं, पण बाकी कुठलंही काम करायला ते 5 मिनिटं पण स्थिर बसू शकत नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण स्क्रीन तुमच्याकडून अपेक्षा करत नाही की तुम्ही काहीतरी त्याला रिॲक्शन द्यावी किंवा काहीतरी रेसिप्रोकेट करावं. ते एक म्हणजे मी नेहमी असं म्हणतं की एक ते बुद्धू माध्यम आहे की ते तुम्हाला फक्त दाखवत राहतं आणि तुम्ही बघत राहा. पण जेव्हा तुम्ही गप्पा मारता तेव्हा समोरचा माणूस तुमच्याकडून काही अपेक्षा करतो की तुम्ही मान तरी हलवावीत किंवा तुम्ही त्याला हो तरी म्हणावं किंवा त्याला उत्तर द्यावं. ही डिमांड नसल्यामुळे कदाचित मुलं त्या स्क्रीन बरोबर तासनतास घालवू शकतात. बरोबर. पण जेव्हा प्रत्यक्ष संभाषण सुरू होतं तेव्हा त्यांना ते खूप डिमांडिंग वाटायला लागतं, राईट? सो स्क्रीन बघत असल्यावर काय होतं की भाषेचा वापर होतच नाहीये, कारण तिथे ज्या लेवलला किंवा ज्या स्पीडनी चित्र बदलत जातात ना, तो स्पीड खूप जास्त आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही जे मूल स्क्रीन बघण्याला म्हणजे त्या स्क्रीनवरच्या गोष्टी या ऑडिओ बुक्स जी मुलं बघतात किंवा व्हिडिओ स्टोरीज ज्या मुलं बघतात, त्यांना तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष गोष्ट सांगायला लागता ना, त्यांना ते खूप बोर होतं. कारण आपण त्या चित्रांसारखं नाचत नाही, आपण बॅकग्राऊंड साऊंड काढत नाही, आपला चेहरा असा रंग बदलत नाही. त्याच्यामुळे त्यांना लाईव्ह स्टोरीज ऐकायला खूप बोर होतं. ज्या मुलांना स्क्रीनचं एक्सपोजर जास्त असतं, कारण तो स्पीड प्रचंड आहे आणि तेवढं प्रोसेस करायची खरंच आपल्या मानवी मेंदूची कपॅसिटी नाही आहे. पण एकदा ते एक्सपोजर मिळालं, एकदम हाय लेवलचं स्टिम्युलेशन मिळाल्यानंतर मग लो लेवलच्या स्टिम्युलेशनला मुलांना रिॲक्टच करता येत. बरोबर. सो हा एक भाग आहे. आणि ज्याला हल्ली खूप वेळा माझ्या कानावर येतं की व्हर्च्युअली मुलं हल्ली अशी व्हर्च्युअल ऑटिझम, ती अजून वैद्यकीय दृष्ट्या एस्टॅब्लिश टर्म नाही आहे, पण मुलांमध्ये थोडंसं तो एकलकोंडेपणा यायला लागतो की मी आणि माझा स्क्रीन घेऊन बसलो की मला आजूबाजूच्या जगाशी काय चाललंय फरक पडत नाही. पण लहान मुलांच्यात कशाला, ते मोठ्यांमध्ये पण आपल्याला दिसू शकतं. पण भाषा आणि वाचा वाढीचा नक्कीच त्याच्यावर फरक होतो, कारण तिथे फक्त व्हिज्युअल स्टिम्युलस आहे. बरोबर. आणि त्याच्यामधून मला शिकण्यापेक्षा जास्त किंवा डिमांड काहीच नाही, मी नुसतं ऍक्सेप्ट करत राहते, रिसीव्ह करत राहते. माझं प्रोसेसिंग काही होत नाही त्याच्यावर. त्याच्यामुळे जे मुलं स्क्रीन टाईम जास्त वापरतात त्यांची भाषा आणि वाचा वाढ नेहमीच कमी असणार आहे. बरोबर. हे तर एस्टॅब्लिशच आहे आता.
तुम्ही आम्हाला म्हणजे पालकांना काही टिप्स सांगाल का? कारण सगळ्यांनाच आम्हाला वाटतंय की मुलांची भाषा छान, विकास त्याचा चांगला व्हावा, तर घरच्या घरी आम्ही काही गोष्टी करू शकतो का? राईट. मी मगाशी म्हटलं तसं सगळ्यात फ्री टिप आहे ती म्हणजे मुलांची गप्पा मारणं. आणि हे गप्पा मारणं फक्त मुलं लहान असताना म्हणजे अगदी 3-4 वर्षाची असताना म्हणूनच नाही, अगदी पुढे. मोठ्या वयापर्यंत पण मुलांना आपल्या आयुष्यात काय चाललं हे पालकांनी नेहमी सांगणं गरजेचं आहे, त्यांच्या भावनिक वाढीसाठी पण. आणि त्यामुळेच मुलं विचार करायला लागणार आहेत किंवा ते स्वतःचं भाषा कौशल्य वापरणार आहेत. हा एक भाग आहे. त्याच्यामुळे अगदी आपल्याला माहिती आहे की मूल पोटात असल्यापासून ऐकायला लागतं. राईट. त्याच्यामुळे खूप वेळा आम्ही म्हणजे पालकांना पण सांगतो की तुम्ही बोला बाळाशी, अगदी पोटात असल्यापासून बोला. बाहेर मूल आल्यावर पोटातून तर बोलायला सुरुवात करायलाच पाहिजे. त्याला किती समजते त्या बाळाला, त्याच्यापेक्षा तुम्ही किती छान बोलताय हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आणि सतत बोलत राहायचंय, हो. म्हणजे अगदी एखाद्या कॉमेंट्री सारखं की आपण आता इथे जाऊया किंवा अगदी अंघोळीला जाऊया आपण, ह्याच्यासाठी पण आपण कॉमेंट्री देऊ शकतो. बरोबर आहे. आणि हे नक्की फरक पडतो. आणि हे एक टेक्निक आहे आमचं, ज्याला आम्ही सेल्फ टॉक आणि पॅरलल टॉक म्हणतो. की आपण काय करतो आहे त्याच्याविषयी बोलणं, आणि आता आपण मुलाशी काय करणार, मुलाबरोबर काय कृती करणार त्याच्याविषयी बोलणं. आणि हे भाषा स्टिम्युलेशनचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. आणि हे तर जरूर पालक करू शकतात. त्याच्यासाठी कुठलाही वेळ आणि पैसा खर्च करायची आवश्यकता नाहीये. तुम्ही तुमचं काम करत असताना पण बाळांशी बोलू शकता. वेगळा वेळ दरवेळेला काढता येईलच असं नाही. घरात जर काही माणसं असतील तर त्या प्रत्येकाला एक छोटंसं काम तुम्ही देऊ शकता. की आम्ही जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा त्याच्याकडून त्याला एक पुस्तक वाचून दाखवा गोष्टीचं. लहान मुलांची पण पुस्तकं आहेत उपलब्ध, चित्रांची पुस्तकं आहेत. जितक्या लवकर पुस्तक हे माध्यम मुलांबरोबर आपण एक्सपोज करू शकू ना, म्हणजे अगदी साधारण एक 5 ते 6 महिन्याच्या बाळापासून तुम्ही छान पुस्तक दाखवून त्यांना शिकवायला सुरुवात करू शकता. आणि हे घरातलं दुसरं पण माणूस कोणीतरी करू शकतो. कारण ह्याच्यामध्ये फार काही शैक्षणिक किंवा बौद्धिक पातळीची आवश्यकता नाहीये. त्या माणसाला मुलाशी गप्पा मारता आल्या पाहिजे. मग त्या सांभाळणाऱ्या मावशी असू देत, कामाच्या मावशी असू देत, आजी आजोबांचं कधी कधी असतं की नाही हे मूल इंग्लिश मिडियमला जातंय तर आम्हाला मराठीच बोलता येतंय, तर तुम्ही तुमच्या भाषेत स्टिम्युलेट करा. जेव्हा आपण भाषा आणि वाचा विकास म्हणतो तेव्हा ती मराठी आहे का इंग्लिश आहे का कुठली आहे हा भाग नसून त्याची वाढ भाषेची होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं कॉन्ट्रीब्युशन आजी आजोबा पण देऊ शकतात. गोष्टी सांगणं आहे किंवा आपण लहान मुलांचे जे खेळ आहेत, हाताचा वापर करून आपण खेळतो. इव्हन खेळण्याच्या बाबतीत मी थोडंसं तुम्हाला सांगेन की बॅटरी ऑपरेटेड खेळणी मुलांना देऊ नयेत, कारण त्याच्यामध्ये मुलांना काहीच करायचं नसतं. नुसतं बटन ऑन केलं की ते खेळणं आपलं आपलं काहीतरी करतं. सो घरात पण आपल्या कितीतरी अशा गोष्टी असतात, म्हणजे अगदी साध्या गोष्टी, म्हणजे भाजी आणली तर ती सॉर्ट करून ठेवायची, किंवा कांदे बटाटे वेगळे करायला सांगायचे, किंवा स्वतःचे कपडे ओळखून वेगळे करायला सांगायचे. या साध्या साध्या गोष्टींमधून पण आपण मुलांना खेळ देऊ शकतो, किंवा अगदी धान्य निवडायला मुलांना देऊ शकतो. आणि मुलांना हे सगळं करायला खरं तर आवडतं. किंवा अगदी आपल्या पोळीचं कणिक असते ती त्यांना देऊ शकतो. आपण दरवेळेला महागडी खेळणी आणली म्हणजे आपण मुलांच्याकडे लक्ष दिलं असं नाहीये. घरात उपलब्ध गोष्टी यांनी पण खूप वेळा मुलं रमू शकतात. सो ती एक टिप आहे. आणि आहाराच्या बाबतीत थोडंसं विसंगत वाटेल तुम्हाला की भाषा आणि वाचा विकासामध्ये आहाराचा रोल काय, तर मुलांना ना हल्ली कडक वस्तू खाण्याची सवय नसते. कारण खूप म्हणजे माझ्या लक्षात असं येतं की 1.5-2 वर्षापर्यंत त्यांना मिक्सरमधूनच सगळं काढून दिलं जातं. त्याच्यामुळे चावणं म्हणजे जिथे तोंडाचे स्नायू वापरणं, जबड्याचे स्नायू वापरणं, हे जो प्रकार आहे तो वापरलाच जर गेला नाही तर त्या स्नायूंना हालचालीची सवय नसते. आणि त्यामुळे पण मुलांमध्ये वाचा विकार येऊ शकतात. सो असं वाटेल की अरे खाण्याचा आणि ह्याचा काय संबंध, तर जर मऊच खाणं दिलं तर ते चावणार कसं. त्याच्यामुळे मुलांच्या आहारात कडक वस्तू म्हणजे चणे, शेंगदाणे, चिक्की, किंवा ऊस, गाजर, काकडी हे कच्चे पदार्थ, किंवा भाकरी, पोळी ह्याच्यासारखे कडक पदार्थ जे चावून खायला लागतात, याचा म्हणजे अंतर्भाव करणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यामुळे मुलांच्या स्नायूंना पण चालना मिळू शकते आणि पूर्ण तोंडाचा वापर करता येतो. नाहीतर आम्हाला स्पीच थेरपीमध्ये पण आम्ही ओरल एक्सरसाइज जेव्हा देतो तेव्हा असं लक्षात येतं की त्या मुलांनी कधी स्नायू वापरलेच नाही तोंडाचे, कारण ते इतकं मऊ खात असतात. किंवा बाटलीने दूध पिणारी मुलं आहेत 1.5-2 वर्षापर्यंत, ते कदाचित
पालकांच्या सोयीसाठी सोय असू म्हणून. शकतं, पण त्याचे दुष्परिणाम हे आहेत. त्याच्यामुळे त्याकडेही पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. सो हा एक मोठा महत्त्वाचा भाग येऊ शकतो इथे. असे जे पालक आहेत की हं. ज्यांच्या मुलांमध्ये खरोखर अशा समस्या आहेत, मग ते हं. तोतरेपणा असू दे किंवा नाही नीट बोलता येते हं. किंवा समजेच्या रिलेटेड पण काही प्रॉब्लेम्स असतील, हं. तर ते कुठेतरी त्याचं प्रेशर पण येतं, त्याचं सामाजिक प्रेशर पण येतं, टेन्शनसुद्धा येतं. तर अशा पालकांना तुम्ही काय सांगाल? सी टेन्शन पालकांना येणं हे साहजिक आहे किंवा त्याच्याबद्दल थोडंसं काय म्हणू कमीपणा कमीपणा वाटेल वाटणं. की माझ्यामुळे असं होतंय का. सो एक गोष्ट आहे की ते थेरपिस्टकडे न जाऊन हा मार्ग त्याच्यातून निघणार नाही आहे. म्हणजे मी जर 2 वर्ष ही समस्या घरातच लपवायचा प्रयत्न केला तर 2 वर्षांनी त्याच्यावर काही उपाय नाही निघणार आहे. इनफॅक्ट ती समस्या जास्त मोठी वाढेल. झालेली असेल. सो त्यावेळेला पालकांनी थोडंसं जागरूक राहणं की एकदा हं. आपण जाऊन त्या थेरपिस्टचा सल्ला तरी घेऊया, हे करणं मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करीन. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कमीपणा वाटण्यापेक्षा की हं. जिथे गरज आहे, जसं सर्दी खोकला झाल्यावर आपण हो. डॉक्टरांकडे जातो किंवा कुठलाही आपल्याला प्रॉब्लेम आला की आपण कसं की गुंतवणूक, आर्थिक गुंतवणूक, तर आपण तिथे प्रोफेशनलचाच सल्ला घेतो. बरोबर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पैसे गुंतवणं आवश्यक आहे, पण जो त्यातला एक्सपर्ट असतो त्याने जर हवा आपल्याला सल्ला देतो तर तो चांगला असतो, जो बरोबर. आपल्याला पुढपर्यंत उपयोगी पडतो. राईट. त्याच आधारावर म्हणजे किंवा त्याच धर्तीवर जर आपण हा विचार केला की ह्याच्यामधलं एक्सपर्ट कोण आहे, त्याचा आपण सल्ला घ्यावा, हं. मग पुढे कसं काय करायचं हे आपण ठरवूया. आपण आधी सल्ला तर घेऊया. सो बरोबर. त्यांच्यापर्यंत जाणं ही पहिली पायरी आहे आणि ती पालकांनीच करू शकतात. घरात जाऊन तर आपण मुलांना घेऊन येऊ शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे अशा वेळेला मी नक्की सांगेन की एक एक पाऊल पुढे घ्या तुम्ही आणि पोचा तिथपर्यंत. त्यांचा सल्ला घ्या. त्यांना विचारा की खरंच थेरपीची किती गरज आहे. जर काही कारणांमुळे काही वेळेला आर्थिक अडचणी असू शकतात पालकांना, काही वेळेला पालक घेऊन नाही येऊ शकत थेरपीसाठी कारण बरोबर. त्यांच्या कामाच्या वेळा असतात, बाकीचा काही फॅमिली सपोर्ट नसतो. मग अशा वेळेला काय करायचं. तर आता टेलिथेरपी पण सुरू झाले. म्हणजे आता पालक थेरपीला घेऊन जाणं म्हणजे ना थोडं एक रुटीनमध्ये पालकांना ते बसवायला लागतं की कधी कधी मुलांना आठवड्यातून 2 वेळा घेऊन जायला लागतं, काही मुलांना आठवड्यातून 3 वेळा घेऊन जायला लागतं, त्या मुलाच्या गरजेप्रमाणे. तर पालकांना हे अडचणीचं नक्की असू शकतं. आर्थिकदृष्ट्याही असू शकतं, वेळेच्या दृष्टीने पण असू शकतं. तर अशा वेळेला आपण घरातल्या इतर जे माणसं आहेत त्यांचा सहभाग, त्यांची मदत मागू शकतो की आजी आजोबा असतील किंवा सांभाळणाऱ्या मावशी असतील किंवा काका काकू मावशी, जर त्यांना आपण रिक्वेस्ट करू शकलो की तुम्ही एक दिवस ह्याला थेरपीसाठी घेऊन जाऊ शकाल का, ही मदत मागणं हा एक त्याच्यावरचा उपाय असू शकतो. किंवा जसं मी म्हटलं तसं की ऑनलाईन थेरपीज पण आपण देऊ शकतो. आता कोविडमध्ये आपण सगळेच खूप गोष्टी ऑनलाईन करायला शिकलो. बरोबर. मला अगदी प्रत्यक्षपणे तुम्ही जर विचारालात तर मी म्हणेन की लहान मुलांसाठी ही ॲक्च्युअल थेरपी म्हणजे ऑफलाईन थेरपी ही जास्त परिणामकारक असू शकते. पण ह्याचा अर्थ ऑनलाईन परिणामकारक नसतेच का, तर तसं नाही आहे. रिमोट भागांमध्ये जिथे थेरपिस्ट अवेलेबल नाही आहेत तिथे ही थेरपी पण इफेक्टिव्ह असू शकते आणि मग तिथे पालकांना आम्हाला ट्रेन करणं गरजेचं असतं बरोबर. की ह्या गोष्टी तुम्ही दिवसातून 3 वेळा करून घ्या किंवा हे ते मूल करतंय का ह्याची नोंद ठेवून घ्या. तर आपण त्या मुलाची गरज, आजूबाजूची परिस्थिती ह्याच्यावर हे सगळं ठरवू शकतो. राईट. आणि ऑनलाईन थेरपीज आता खूप सारे थेरपिस्ट, म्हणजे इव्हन मी ऑनलाईन थेरपीज देते. बर. कारण काही क्लायंट्स आहेत जे आजूबाजूला शक्य राहत नाहीये नाही, त्यांना येणं. येता येत नाही. पण मग अशा पेरेंट्सना आपण सांगतो की तुम्ही आठवड्यातून अगदी रोज नाही येऊ शकला हं. तरी 2 आठवड्यातून एकदा येऊन आम्हाला भेटा आणि आम्हाला सांगा की तुमचं मूल कसं प्रगती करतंय. किंवा तुम्ही आम्हाला फोन करून, पालकांबरोबर आम्ही नुसतं डिस्कशन करतो. बरोबर. उपाय शोधायचे म्हटले तर भरपूर मार्ग आहेत आपल्याकडे. सो आपण एक पाऊल, मी मगाशी म्हटलं तसं एक पाऊल पुढे घेऊन तुम्ही त्या थेरपिस्टला अप्रोच तर व्हा. मग बरोबर. आपण पुढे काय कसं करायचं ते ठरवू शकतो नक्की. बरोबर. सो आय विल इन्सिस्ट ऑन दॅट. थँक्यू सो मच मॅम. आज तुम्ही आलात आणि खूप मला लक्षात नव्हतं आलं की याच्यात इतके सगळे मुद्दे कव्हर होऊ शकतील. आणि नक्कीच तुम्ही म्हणालात तसं की याविषयी चिंता करत बसण्यापेक्षा वेळीच आपण थेरपिस्टकडे गेलो तर त्याचा निश्चित उपयोग होऊ शकेल. नक्कीच. सो वन्स अगेन थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. तुमच्या मित्रपरिवारापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोचवा आणि या विषया रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला कळवा. त्यांची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आमचं YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.